नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव. TRF व्लॉग्स म्हणजेच द राज फॅमिली व्लॉगच्या आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मी पॉडकास्ट करतो. आपलं एक मोठं राजमंच नावाने पॉडकास्टचं चॅनल आहे. मी खूप मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये घेतो. परंतु आज मला असं वाटलं की आपल्या घरातल्या एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू झाला पाहिजे. आज आनंदाची गोष्ट आहे. काय झालं, आपल्या ज्या डॉक्टर पूनम आहेत, डॉक्टर मॅडम, त्यांचे इंस्टाग्रामवरती 3 महिन्यामध्ये 2 लाख फॉलोअर्स कंप्लीट झाले आणि अगदी खूप मेहनतीने त्यांनी हे कमावलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या डॉक्टर जरी असल्या तरी सध्या त्या क्लिनिकला वगैरे जात नाहीत, घरातून त्या काम करतात. 2 मुली आहेत, एक 4 वर्षाची, एक 1.5 वर्षाची. त्या दोघींना सांभाळून, घर सांभाळून, मला सांभाळून आणि त्याच्यात कंटेंट सांभाळून, म्हणजे कंटेंट त्या आयडिया काढणं, त्या शूट करणं, तो एडिट करणं, तो पोस्ट करणं, हे खूप मोठं काम असतं. जसं तुम्हाला देखील माहीतच असेल जर तुम्ही कोणी करत असाल तर. आणि हे सगळं सांभाळत त्यांनी अगदी 3 महिन्यामध्ये 2 लाख फॉलोअर्स कमावले. हे माझ्यासाठी सुद्धा एक नवरा म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला आज असं वाटलं की आपण त्यांचा एक छोटेखानी इंटरव्ह्यू घेऊयात. हे अर्थात त्यांना माहीत नाही आता त्या काय करतात ते. कुठेतरी काम संपलेलं आहे, रील एडिट करत बसलेले असतील. मध्ये मध्ये तुम्हाला ह्या आमच्या छोटीचा शक्तीचा आवाज येत राहील तर थोडंसं माफ करा, कारण घरामध्ये ही छोटी लेकरं असली की त्यांचा आवाज जास्त असतो. चला तर मग आपण वेळ नको घालूयात. आणि तर मी बघतोय मॅडम स्टुडिओमध्ये त्यांची रील एडिट करत बसले असतील. आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात हे त्यांनी कसं साध्य केलं. म्हणजे खूप लोकांना 10,000 फॉलोअर्स कमवणं सुद्धा मुश्किल असतं. हे सगळं कसं झालं, कसं घडलं, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. म्हणजे तुम्हाला सुद्धा काहीतरी आयडिया मिळेल आणि मला सुद्धा. या छान. या काय करताय डॉक्टर मॅडम? काय नाही, रील हे करत बसले, एडिट करत बसले. बरं, पहिले तर तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. 3 महिन्यात 2 लाख फॉलोअर इंस्टाग्रामवरती. हे काय, तुला काय पाहिजे? हे आता नाही. आपण मम्माचा इंटरव्ह्यू घेऊयात आणि तू इथे ये. चल, आपण दोघे प्रश्न विचारूयात मम्माला. बरं शांत बस. बरं, आम्ही काय करतो, ह्या शक्तीला थोडंसं कुठेतरी गप्प करतो आणि मग आपण आपला इंटरव्ह्यू सुरू करू. ओके? मोबाईल देते. मोबाईल द्या बरं. आजकाल मुलांना हेच लागतं, म्हणजे मोबाईलच द्यावा लागतो. खूप प्रयत्न करतो की आपण लहान मुलांना मोबाईल नाही दिला पाहिजे, परंतु अशक्य आहे आजच्या काळामध्ये. याच्यासाठी तुमच्याकडे काही ट्रिक असेल तर सांगा, आपण बोलू. बरं ठीक आहे, मुद्द्यावरती येऊयात. मग डॉक्टर मॅडम, कसं काय झालं हे? म्हणजे आज मी सुद्धा कंटेंट क्रिएट करतो. yes. किती वर्षापासून करतो. माझेही बरेच फॉलोअर्स आहेत, परंतु त्याला वर्षानुवर्ष लागली. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये जर माहीत नसेल तर आपण सांगूयात एकदा त्यांना. बघा, आमचे खूप सारे चॅनल्स आहेत. माझं स्वतःचं एक राजमंच नावाचा पॉडकास्ट आहे. त्याचे यूट्यूबवरती जवळपास 1,70,000च्या आसपास फॉलोअर्स आहेत. दुसरं एक चॅनल आहे माझं पर्सनल, यूट्यूबलाच, डॉक्टर राज जाधव नावाने. त्याच्यावरती जवळपास 50,000च्या आसपास फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स आहेत. इंस्टाग्रामवर माझं पर्सनल चॅनल आहे, त्याच्यावरती 1,06,000च्या आसपास फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्राम राजमंच, त्याच्यावर जवळपास 92,000च्या आसपास फॉलोअर आहेत. फेसबुक पर्सनल माझं, त्याच्यावरती 1,40,000च्या आसपास आहेत. आणि फेसबुक राजमंच याचे जवळपास 95,000 आहे. म्हणजे जवळपास 7-8 लाख लोकांची फॅमिली माझीसुद्धा आहे. परंतु त्याला खूप वर्ष लागले, खूप मेहनत आहे आणि खूप त्याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो. परंतु मॅडमने अगदी आत्ता एक 3 महिन्यापूर्वी, 3.5 महिन्यापूर्वी हे सगळं सुरू केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळा व्याप सांभाळून त्याच्यात त्यांनी हे कसं केलं. सो मॅडम, कसं काय जमलं म्हणजे तुम्हाला? पहिले तर आपण सुरुवात इथून करूयात की सुरुवात का केली यात, म्हणजे तुम्ही हे कंटेंट करावं असं तुम्हाला का वाटलं? माझं नॉलेज जे आहे डॉक्टरचं ते लोकांपर्यंत जायला पाहिजे. एकतर मी घरी बसलेली आहे आणि माझा पण अभ्यास होईल, त्या गोष्टीमधून वाचणं होईल आणि मी जे करते ते लोकांना पण जाईल. त्यामुळं मी हे चालू केलं आणि ते यशस्वी पण होत आहे, म्हणजे म्हणायचं आहे. मध्ये मध्ये शक्तीचा आवाज तुम्हाला येतोय, त्याच्यासाठी खरंच माफ करा. परंतु लहान मुलं आहेत, त्यांना कुठं सोडूही शकत नाही. आणि आम्ही दोघेच असतो. त्यांचा मामा असतो घरात, तो तर शूट करतोय, त्याच्यामुळे आता ती आपल्या व्हिडिओमध्ये येणारच आहे, असं समजूयात. किती महत्त्वाचं आहे बघा ना, एका लेडीजला खूप सारे सॅक्रिफाईस करावे लागतात. डॉक्टर मॅडम ह्या डॉक्टर आहेत, त्यासुद्धा क्लिनिकला जाऊ शकतात, परंतु ते जात नाहीत. त्यांना आता मुलांची काळजी घेण्यासाठी घरी थांबावं लागतं. अजून 1 वर्ष तरी त्यांना कदाचित शक्ती थोडी शाळेत जाईपर्यंत थांबावंच लागेल. परंतु त्या थांबल्या नाहीत. आवडणारी गोष्ट आहे आणि प्रत्येकाला आवडली पाहिजे की त्या थांबल्या नाहीत. त्यांनी या माध्यमातून त्यांचा कंटेंट सुरू केला आणि मेडिकल कंटेंट करतात, बरोबर आहे? म्हणजे तुमचं जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचतं.
हां, शक्तीला आता कुठेतरी गुंतवायचं म्हणून खूप सारे पुस्तकं दिलेली आहेत इतीने. ही इती आहे. हे बघ हे बघ हे बघ हे दुसरं दे शक्ती. हे बघ किती छान छान येतो शिवाजी महाराज. हां, हे बघ ठीक. शिवाजी ही महाराज. आमची इती मोठी. ही खूप समजदार आहे. म्हणजे आता आपला इंटरव्ह्यू सुरू आहे तर ती बाजूला बसेल आणि ती काही बोलणार नाही. आता शक्ती परेशान करते तर तिने तिला बुक्स आणून दिले आणि तिला खेळवते. काय करी ती. हां. आणि मम्माला पण कॉंग्रॅच्युलेशन कर. थँक्यू पिलू. सो हाच कंटेंट का करावा असा वाटला तुला? माझं नॉलेज आहे मेन महत्वाचं, जे की मी त्या फील्डमध्ये काम केलंय म्हणजे अभ्यास केलाय. आणि हेल्थ नॉलेज सगळ्यांनाच पाहिजे आजकालच्या जगामध्ये. जे चालू आहे त्यामध्ये जे भेसळ चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, त्यासाठी तर पाहिजेच काय करायला पाहिजे काय नाही. त्यामुळे मी चालू केलं हे. बरं मग म्हणजे तुम्हाला काय कारण वाटतं की एवढ्या कमी वेळेमध्ये एवढे सगळे फॉलोअर्स झाले? एक तर ते मी जे करते रील्स ते मराठीमध्ये करते आणि लोकांना वाचायला पण आवडतात. जे बोलते बोलण्यापेक्षा वाचलेलं लवकर लक्षात राहतं. बरोबर. त्यामुळे मी असं चालू केलंय आणि ते आवडते लोकांना. ते फॉलो पण करतायत आणि हे पण करतायत, दुसऱ्या घरामध्ये कोणाला पण पाठवतायत असं. त्यामुळे जात आहे. ओके. आणि मेन म्हणजे जर तुम्ही मॅडमचा कंटेंट पाहिला नसेल तर वेलनेस विथ डॉक्टर पूनम हे पेज आहे इन्स्टाला. हां, पेजची लिंक आपण खाली देऊयात. ते बघा, तुम्हाला सुद्धा तो कंटेंट खूप जास्त आवडेल. खूप लोकांना आवडलाय. बरं मग आता हे सगळं सांभाळून कंटेंट करणं कितपत अवघड असतं? अवघड तर आहे पण करणं पण गरजेचं आहे आपल्यासाठी, आपल्या मनाच्या शांतीसाठी. छान वाटतं मला, लोकांना आवडतात म्हणून व्हिडिओ वगैरे, म्हणून मी जास्त करते आणखी. पण हे रोज सातत्य टिकवणं फार मुश्किल आहे ना? हो, पण करणं पण गरजेचंच आहे, तेवढं महत्वाचं पण आहे. आणि सातत्यामुळे तर एवढे फॉलोअर्स झाले. तर म्हणजे सातत्य. हा, म्हणजे एक पण दिवस मिस नाही केला? नाही, 1-2 दिवस झाले असतील पण पूर्ण केलेले व्हिडिओ. म्हणजे रोज न चुकता एक व्हिडिओ जाणार म्हणजे जाणार. आयडिया व्हिडिओची, हा, रोज नवीन संकल्पना, रोज नवीन नवीन editing. रोज करावंच लागतं पूर्ण ते. त्यामुळे तर व्हिडिओ जाता. म्हणजे या सक्सेसचं जे राज आहे, छोटंच आहे अगदी, फार मोठं सक्सेस नाही, पण आमच्यासाठी ते फार महत्त्वाचं. हे सगळं सांभाळत तिने केलंय की सातत्य खूप महत्त्वाचं आहे आणि लोकांना फायदेशीर असलेला कंटेंट. म्हणजे लोकांच्या आयुष्यात काहीतरी जर तुमच्या कंटेंटमुळे व्हॅल्यू ॲड होत असेल तर अगदी ते महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे सातत्यपूर्ण व्हिडिओ. बरोबर? येस. बरं, आता आपण हे TRF व्लॉग्स चॅनल सुरू केलं. म्हणजे द राज फॅमिली, आपली ही फॅमिलीचे व्लॉग सुरू केले. ते चॅनल सुरू करण्यामागं काय कारण आहे? फॅमिलीमध्ये आपल्याला सगळेच आले पाहिजेत. आणखीन हॉबी म्हणून एक तर खरं तर मज्जा येते व्हिडिओ करायला, ऍक्टिंग करायला, आणि सगळेच आले पाहिजेत आणि एक मेमरी राहते. म्हणजे आपल्या मुली लहान आहेत तर त्या मोठ्या होतील, त्या मोठ्या होऊन परत युट्यूबला बघतील, अरे आपण एवढे छोटे होतो, कसे करत होतो, किती त्रास देत होतो, हे सगळे त्यांच्या पण आठवणी राहतील. आणि खरं तर मला सुद्धा गरज वाटत नव्हती हे असं चॅनल सुरू करण्याची, फॅमिली ब्लॉग्स. परंतु असं वाटलं की यार, हे जे काही यांच्या मेमरीज आहेत त्या लाईफ टाईम सेव्ह कुठे राहतील, कधी राहतील. आणि आपल्या फॅमिलीमुळे लोकांच्या आयुष्यात काही व्हॅल्यू ॲड होत असेल, त्यांना रिलेटिबिलिटी महसूस होत असेल, लोक आपल्याशी कनेक्ट होत असतील, तर त्या हिशोबाने आम्ही हे TRF व्लॉग्स, द राज फॅमिली ब्लॉग चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे. आत्ता जस्ट एक 8-10 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे. आणि लवकरच तुम्ही सगळे त्याचे सबस्क्रायबर झालात आणि तुम्ही हे सगळं बघताय, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरं, आता मला सांगा की आता हे TRF व्लॉग्स याचे सबस्क्रायबर 1 लाख आपल्याला किती दिवसात पूर्ण करायचे? होतील 2 ते 3 महिन्यामध्ये होतील. आपण सातत्याने रील्स वगैरे आणि सगळेच केलं तर होऊन जाईल. आपण तर मेहनत करत राहू, बाकी त्यांनी सबस्क्राईब करायला पाहिजे. आणि सबस्क्राईब नाही, आपण असं समजूयात की फॅमिलीचा हिस्सा, आपण सगळे या फॅमिलीमध्ये ॲड होऊयात. आणि गंमत जम्मत तुम्ही आम्हाला सांगत जा की इथून पुढे आम्ही कुठले कंटेंट करत जाऊ, कुठले व्लॉग्स करत जाऊ, शक्ती आणि इतीचं तुम्हाला काय बघायला आवडेल, किंवा नंतर आमचा सोमा मामा आहे, डॉक्टर मॅडम आहेत, मी आहे. आम्ही अशी धमाल मजा मस्ती करत जाऊ आणि तुम्ही सुद्धा सांगा आम्हाला कुठे जायला पाहिजे, काय व्हिडिओज केले पाहिजेत. हो की नाही? आयडिया द्यायला पाहिजे त्यांनी, म्हणजे कशाबद्दल बघायला आवडेल, काय आवडेल.
हे सांगू आपण नक्कीच तसे तसंच व्हिडिओ करूयात. आणि मॅडमचे जसे तिकडे फॉलोअर्स वाढले एवढ्या पटकन, तसेच TRF ब्लॉगचे सुद्धा वाढतील अशी अपेक्षा करतो. तुम्ही पहिले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कंटेंट करताय का हे पहिले सांगा. तुमच्यापैकी अशा किती महिला आहेत किंवा किती लोक आहेत जे स्वतःचं काम सांभाळून खूप छोट्या वेळेत सुद्धा कंटेंट करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काही आयडियाज हव्यात का कंटेंट कसा केला पाहिजे वगैरे, त्यासुद्धा आयडिया आम्ही तुम्हाला देत जाऊ. कारण आपण सगळे एक फॅमिली आहोत, म्हणूनच याला राज फॅमिली ब्लॉग्स म्हणून नाव दिलेलं आहे. तर तुम्ही सुचवा, तुम्ही बोला, आपण एकमेकाशी बोलत राहू, मजा करू, मस्ती करू आणि आनंदाने आयुष्य जगत राहू. काय म्हणता मॅडम? येस, बरोबर आहे. नक्की नक्की. ठीक आहे. चला, या व्हिडिओला तर लाईक करा, कमेंट करायला सांगितलेलंच आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर सबस्क्रायबरची फॅमिली आपली वाढू द्यात आणि आपण सगळे मिळून आयुष्यात पुढे जाऊयात. थँक्यू सो मच. थँक्यू इथे, थँक्यू म्हणा सर्वांना. हाय कर शक्ती, हाय कर सर्वांना, हाय कर, हाय कर बेबी, हाय, बाय बाय कर, बाय कर. आणि फ्लाइंग किस दे सर्वांना, एकदा एक फ्लाइंग किस दे. Flying kiss दे पिल्लू. हो, काशी दे, Flying फ्लाइंग kiss किस दे. शक्ती, शक्ती फ्लाइंग किस दे मामाला, दे 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 दे. Flying kiss वाला. या नोटवर व्हिडिओ संपवूयात. थँक्यू.